सूत्रधार म्हणतात. इतरांविषयी अतिकाळजी म्हणजे इतरांची गरज, आनंद व सुरक्षितता याबद्दल जास्त चिंता करणे आणि स्वतःच्या गरजा व आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. आजोबा म्हणतात, माझ्या मुलांची काळजी वाटते. ते जेवत असतील ना? त्यांना काही त्रास होत असेल का? नातू शाळेत गेला पण खाल्लं असेल का? तो फोन का करत नाही? त्याला सर्दी झाली तर? आई म्हणते, मुलं, सासरे, नोकरी, घर सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरच. मी थांबले तर सगळं बिघडेल. सगळ्यांनी खाल्लं का? त्यांचे कपडे, होमवर्क, कामं मी नाही केलं तर कोण करणार? महाराज म्हणतात, सर्व लोकांच्या आध्यात्मिक कल्याणाची काळजी. त्यांना योग्य मार्ग दाखवला नाही तर माझं कर्तव्य अपूर्ण राहील. या लोकांचा राग, द्वेष, दुःख, अज्ञान कसे दूर करू? त्यांना योग्य मार्ग मिळालाच पाहिजे. गोसेवक म्हणतो, या गायीनं नीट खाल्लंय काय? तिला ताप तर नाही ना? थोडीशी तब्येत बिघडली की माझी झोप उडते. डॉक्टर सल्लागार म्हणतात, खूप चांगले आहे की तुम्ही इतरांची काळजी घेता, पण स्वतःची काळजी घेणंही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वतःची ऊर्जा संतुलित ठेवा, तेव्हाच तुम्ही इतरांना खरा आधार देऊ शकाल. सूत्रधाराचा निष्कर्ष. फुलांवर आधारित वैयक्तिक उपाय तुमच्या भावनिक अवस्थेनुसार निवडले जातात. यामुळे भावनिक संतुलन, मनाची शांतता आणि स्वतःवर प्रेम करण्याची प्रेरणा मिळते. अधिक माहितीसाठी पॉज करा. संपूर्ण माहिती नीट वाचा आणि मॅग्नोलिया रेमेडीजकडे आपले डिटेल्स पाठवा. मॅग्नोलिया रेमेडीज ईमेलवर संपर्क साधा.